सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. कोळी समाज भूषण पुरस्काराने जत तालुका अध्यक्ष बाळासाहेब कोळी सन्मानित करण्यात आले. महर्षी वाल्मिकी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली, रजी नंबर E2138, स्थापना 2014 तर्फे यावर्षीचा कोळी समाज भूषण पुरस्कार 2025 जत तालुका कोळी समाज अध्यक्ष श्री बाळासाहेब तमण्णा कोळी यांना प्रदान करण्यात आला. हा सन्मान सांगली येथे श्री गणरावाच्या पावन उपस्थितीत महर्षी वाल्मिकी यांच्या कृपाशीर्वादाने आणि असंख्य लोकसमुदायाच्या साक्षीने उत्साहात पार पडला. कोळी समाजाचे समाजकार्य, संघटन कौशल्य आणि 3 दशकांहून अधिक काळ सामाजिक न्यायासाठी केलेल्या अथक कार्याची दखल घेत ट्रस्टकडून हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. श्री बाळासाहेब कोळी यांनी जत तालुक्यातील दुष्काळी व दुर्गम भागांमध्ये अनुसूचित जमातींना हक्काचे दाखले मिळवून देण्यासाठी सतत आंदोलने, मोर्चे, उपोषणे आणि धरणे आंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष केला. 1990 साली त्यांच्या नेतृत्वाखाली 125 अनुसूचित जमातींना दाखले मिळवून देण्यात यश आले. गेली 30 वर्षे ते सामाजिक कार्यात सक्रिय असून समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा देत आहेत. सन्मान सोहळ्यात आमदार किगा आनंतरे, श्री एकनाथ सूर्यबंधी, श्री गुदरा कोळी, श्री मंजुनराज माने आणि श्री श्रीकांत माने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वक्त्यांनी बाळासाहेब कोळी यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या समाज प्रबोधनाच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या. महर्षी वाल्मिकी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सांगण्यात आले की बाळासाहेब कोळी यांच्या कार्यातून समाज व देशासाठी नवविचारांची भर पडावी, तसेच सामाजिक ऐक्य वृद्धिंगत व्हावे हीच आमची अपेक्षा आहे. या पुरस्कारामुळे जत तालुक्यात आणि कोळी समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून बाळासाहेब कोळी यांच्या सन्मानाने सामाजिक कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.